सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडगम वाजायला झाली सुरुवात। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी जत तालुक्यातून आमदार गोपीचंद पडळकर उतरण्याची शक्यता, त्यांच्या विरोधात कोण याची चर्चा झाली सुरू। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला आता सुरुवात झाली असून जिल्ह्यामध्ये त्याचे जोरदार पडगम वाजू लागले आहेत। जत तालुक्यामध्ये सुद्धा ही निवडणूक जोरदार होणार आहे। जत तालुक्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर हे या निवडणुकीत उतरण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याची जोरदार चर्चा तालुक्यामध्ये सुरू आहे। मात्र त्यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे। त्यामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत दोन आजी-माजी आमदारांच्या मध्ये पुन्हा एकदा मोठी लढत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। सहकार क्षेत्रात आणि जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही निवडणूक आहे। कोल्हापूर विभागाचे सहकार निबंधक महेश कदम यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जारी केलेले आहेत। याबाबतचे अधिकृत पत्र जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्राप्त झाले असून येत्या 22 नोव्हेंबरपूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची आहे। या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष, गटप्रमुख, नेते या ठिकाणी जोरदार हालचाली करताना दिसत आहेत। बँकेच्या विविध मतदार गटातील सभासदांचे ठराव गोळा करणे, मतदार यादी अद्ययावत करणे, विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी निश्चित करण्याच्या कामाला वेग आला आहे। प्राथमिक सेवा सहकारी संस्था, मजूर संस्था, नागरी पतसंस्था तसेच अन्य पात्र सहकारी संस्थांच्या प्रतिनिधीची निवड आणि त्यांचे ठराव घेण्यासाठी सहकार क्षेत्रात सध्या जोरदार लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे। जिल्ह्यात आपलाच प्रतिनिधी कसा पात्र ठरेल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यासह भाजपच्या नेत्यांनी सध्या जोरदार फिल्डिंग लावलेली आहे। निवडणुकीचा मुख्य कार्यक्रम शेवटच्या 45 दिवसात पार पडणार असला तरी गेल्या 8 दिवसापासून ही प्रक्रिया जोरदार सुरू झालेली आहे। सांगली जिल्ह्याची आर्थिक नाडी म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ओळखले जाते। त्यामुळे या बँकेत आपला प्रतिनिधी पाहिजेच यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे। त्यामुळे तालुकानिहाय प्राथमिक सेवा सहकारी संस्थेतून 10 प्रतिनिधी जाणार आहेत। नागरी बँका व पतसंस्था गटातून 2, औद्योगिक गृहनिर्माण व मजूर सहकारी संस्थेतून 2, महिला राखीव प्रवर्गातून 2, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून 1, इतर मागासवर्ग प्रवर्गातून 1, भटक्या व विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून 1, पणन संस्था, खरेदी विक्री संघ, साखर कारखाने आदीमधून 1, इतर संस्था गट, दूध, शेळी, मेंढीपालन, पाणीपुरवठा आदीमधून 1 असे एकूण 21 जागेसाठी ही निवडणूक या ठिकाणी होणार आहे। यासाठी जत तालुक्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी सुद्धा जोरदार फिल्डिंग लावलेली आहे। तालुक्यामध्ये सध्या जर एकंदरीत परिस्थिती बघितलं तर भाजपचे ठराव जास्त होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे। त्यामुळे या ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार विक्रमसिंह सावंत हे कसे त्यांना फाईट करतात व त्यांचा उमेदवार कोण याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे। मात्र भाजपचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नावाची जोरदार चर्चा मात्र तालुक्यात होताना दिसत आहे। त्यामुळे 2 माजी आमदारांच्या मध्ये येणाऱ्या महिन्याभरात हा जोरदार संघर्ष पुन्हा एकदा पाहावयास मिळणार आहे याची उत्सुकता व चर्चा मात्र संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये होताना दिसत आहे। पाहूया येणाऱ्या महिनाभरामध्ये काय परिस्थिती होते, कोण उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभारणार आहे, कोण कोणाविरुद्ध उभारणार आहे हे आपल्याला दिसेल। Press the bell icon on the video and never miss another update.